जानेवारी महिन्याचा शेवट सुरू आहे आणि अशातच सगळीकडे जे आहे ते थंडीची लाट आहे। संध्याकाळी आणि पहाटे जरी थंडी असली तरी दुपारी मात्र जे आहे ते उन्हाचे चटके आता सोसावे लागत आहे आणि अशामुळे जे आहे ते अनेक भागात जे आहे ते पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होत आहे। अशातच जर दुसरीकडे पाहिलं तर अमरावतीमध्ये मात्र अमरावती जिल्ह्यामध्ये जे आहे ते समाधानकारक सध्या पाणी जलसाठ्यांमध्ये आहे। जवळपास 66% जलसाठा जो आहे तो अमरावती जिल्ह्यातल्या सर्व पाणी प्रकल्पांमध्ये आहेत। अप्पर वर्धा धरणासह एकूण 53 धरणं जे आहेत ते अमरावती जिल्ह्यामध्ये आहे आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर 66.83% पाणी साठा आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये जे आहे ते संभाव्य पाणी टंचाईचा प्रश्न जो आहे तो शहरी भागात फार भासू शकत नाही। मागील वर्षी जर आपण पाहिलं तर जवळपास 61% इतके पाण्याची टक्केवारी होती। त्यामुळे यावर्षी जो पाऊस चांगला झाला त्यामुळे जे पाहिलं तर आपण 5% जो आहे तो जलसाठा जो आहे तो वाढलेला आहे। तिकडे पश्चिम विदर्भातील सर्वात मोठं अप्पर वर्धा धरण आहे। या धरणात देखील 61% पेक्षा अधिक जलसाठा आहे। आपण बघू शकतो मी अमरावती मधल्या एका तलावावर आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पाणी जे आहे ते मुबलक पाणी आहे। यावर्षी या प्रकल्पातला जो आहे तो गाळ देखील काढलेला होता। जिल्ह्यात काही तालुके जर सोडले तर इतर ठिकाणी जे आहे ते यावर्षी समाधानकारक पाऊस पडला। तसेच प्रकल्प क्षेत्रात झालेल्या पावसामुळे जे आहे ते प्रकल्पामधील जलसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे। जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवरून जर आपण पाहिलं तर जिल्ह्यात मध्यम लघु आणि मोठ्या आकाराची एकूण 54 प्रकल्प असून 1086 एवढी या घनमीटर एवढी या धरणाची पाणी साठवण क्षमता आहे आणि या प्रकल्पामध्ये जर आपण पाहिलं तर सध्या 66.83% जलसाठा आहे। त्यामुळे दरवर्षी ज्याप्रमाणे जे आहे ते पाण्याची टंचाई निर्माण होते त्या पार्श्वभूमीवर जर पाहिलं यावर्षी फार टंचाई जी आहे ते निर्माण होणार नसल्याचं चित्र यामुळे दिसत आहे। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।